महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाले होते, ज्यानंतर कोलमडलेल्या शेतकऱ्याने राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. यानंतर आता नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. याशिवाय जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पंचनाम्याची कारवाई सुरू करावी, त्यांना एनडीआरएफच्या तरतुदीनुसार नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने कारवाई करावी असे आदेश देखील देण्यात आले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाकडून गॅससाठी नवीन नियम जारी केले आहेत. ज्या परिसरात पीएनजी कनेक्शन आहे तिथे यापुढे एलपीजी गॅस सिलेंडर बंद होणार आहे. 1 जुलैपासून त्या परिसरात एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार नाही. त्याशिवाय ज्या व्यक्तीकडे एलपीजी आणि पीएनजी दोन्ही कनेक्शन आहेत त्यांनी आपली एलपीजी कनेक्शन बंद करावे असा थेट नियम जारी करण्यात आला. ज्या घरात एलपीजी आणि पीएनजी ही दोन्ही कनेक्शन आहेत त्या घरात 1 जुलैपासून एलपीजी सप्लाय कायमचा बंद केला जाणार आहे. राज्यात आता इच्छा मृत्यूपत्राचा ऐतिहासिक निर्णय लागू करण्यात आलाय. दुर्धर आजाराला तोंड देणाऱ्या व्यक्तींना इच्छा मृत्यूपत्राला मान्यता देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मृत्यूपत्रांचे संरक्षण म्हणून महापालिकांचे आयुक्त, नगर परिषद किंवा नगर पंचायतींचे मुख्य अधिकारी यांच्यावर जबाबदारी दिली असून मृत्यूपत्राच्या नोंदणीसाठी स्वतंत्र संकेतस्थळही तयार करण्यात आले आहेत. लाल परीने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील एसटी प्रवास उन्हाळी सुट्टीत महागणार आहे. एसटी महामंडळाने 15 एप्रिल पासून तिकीट दरात 10% हंगामी दरवाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ विशेषतः साधी बस म्हणजेच लाल परी, मिडी बस, जलद सेवा आणि रात्र सेवा देणाऱ्या गाड्यांसाठी लागू असेल. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या भाडेवाढीनुसार प्रौढ प्रवाशांसाठी 12 रुपये तर लहान मुलांसाठी 7 रुपयांची प्रतिटप्पा वाढ करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने पतधोरण बैठकीत रेपो रेट बाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट मध्ये कोणताही बदल केलेला नाहीये. पुढच्या 2 महिन्यांसाठी रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा रेपो रेट 5.25% स्थिर ठेवण्यात आलाय, ज्यामुळे कर्जदारांना सध्या तरी कोणताही दिलासा मिळालेला नाही. होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या ईएमआय मध्ये सध्या कोणताही बदल झालेला नाहीये. राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सरमजित घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सरमजित घाटगे आज मुंबईत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्यभरात अनधिकृत रसायनांपासून बनवलेल्या डास प्रतिबंधक अगरबत्ती विरोधात मोठी कारवाई केली आहे. कम्फर्ट आणि स्लीपवेल या डास अगरबत्तीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. राज्य सरकारकडून विक्रेत्यांना कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय. सरकारकडून ठाण्यातील कारखाना देखील बंद करण्यात आला आहे. भारताने अणुऊर्जा क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून तामिळनाडूतील कल्पक्कम येथील प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर आता प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा क्रिटिकल टप्प्यावर पोहोचले आहे. या यशासोबत भारत आता जगातील अशा निवडक देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे ज्यांच्याकडे ही प्रगत अणु तंत्रज्ञान प्रणाली उपलब्ध आहे. विशेष म्हणजे रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील केवळ दुसरा देश ठरला असून यामुळे भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल देशवासियांचे अभिनंदन करताना याला भारतीय अणुऊर्जा प्रवासातील एक मैलाचा दगड आणि निर्णायक पाऊल असे संबोधले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या 24 तासात आपल्या भूमिकेत मोठा बदल केलाय. अमेरिका आणि इराण यांच्यात 2 आठवड्यांचा सीज फायर जाहीर झाल्यानंतर ट्रम्प यांनी आता इराणच्या पुनर्निर्माणासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मिडल ईस्ट मध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या महायुद्धाच्या सावटाखाली जगाला मोठा दिलासा मिळालाय. सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या अंजन गावातील खेलोबा येथे लक्ष्मण हाके यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. खेलोबा येथे जागेची मोजणी करताना शासकीय कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा हाकेंवर आरोप आहे. या प्रकरणी हाके यांच्यासह 60 जणांविरुद्ध माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली असून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील 4थे वर्ष सुरू करण्यास राज्य शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता पदवी स्तरावरच संशोधनाची संधी मिळणार आहे. त्यासाठीचे सविस्तर मार्गदर्शक नियम उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केले आहेत.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. अमेरिका इराणने युद्ध थांबवण्याची घोषणा केली आहे. युद्ध थांबवण्याची घोषणा करताच केंद्र सरकारने इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. भारतीयांसाठी प्रवासासंबंधी ॲडव्हायझरी जारी केली आहे. त्यामध्ये भारतीयांना शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचे आवाहन करत भारताने हाय अलर्ट जारी केलाय. केंद्र सरकारने तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम इंटर्नशिप योजना. या योजनेच्या 3ऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. तरुणांना आता चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत देशभरात 31,480 पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून अनेक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेतील तरुणांना 6 ते 9 महिन्यांसाठी काम करावे लागणार आहे. या कालावधीत 9,000 रुपयांचे विद्यावेतन देखील दिले जाणार आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मदतीचा पेच सोडवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला. आता आत्महत्यांची चौकशी थेट तालुका स्तरावर होणार आहे. तालुका समितीकडून छाननी करून प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला गती मिळून शेतकरी कुटुंबांना तातडीने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.